शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासनासोबत नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून जलसंपदा विभाग, उपविभागीय अधिकारी आणि नगरपालिका विभागानं संयुक्तिक कारवाई करून शिर्डी शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यास सुरू केलंय। शहरातील समाज मंदिर परिसर, बस स्थानक समोरील त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणावर प्रशासनानं बुलडोझर फिरवलाय। मोठ्या पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलं असून शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण जलसंपदा विभाग, उपविभागीय अधिकारी आणि शिर्डी नगरपालिकेच्या आदेशान्वये काढण्यात आलं असून 70हून अधिक बेकायदेशीर अतिक्रमण पोलिसांच्या फौजफाट्यात जमीनदोस्त करण्यात आलंय। शिर्डी शहरामधून गोदावरी इरिगेशन विभागाचे जे कॅनल्स आहेत ते या ठिकाणी वर्षानुवर्ष अतिक्रमण होते, ते अतिक्रमण काढण्याची मोहीम आज सुरू केलेली आहे। यामध्ये सकाळी 7 पासून इरिगेशन विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस विभाग, नगरपालिका प्रशासन आणि महसूल विभाग या संयुक्त सर्व विभागाच्या माध्यमातून ही कारवाई सकाळी 7 पासून चालू आहे। अद्यापही कारवाई चालू आहे। अतिक्रमण साधारणतः 70 ते 80 अतिक्रमण 70 ते 80 पेक्षा जास्त अतिक्रमण होते। नंतर इरिगेशनच्या ज्या मालमत्ता आहेत आणि ज्यावरती अनधिकृतपणे अतिक्रमण झालेले आहेत, जे रितसर नाही आहेत, असे सर्व अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासनामार्फत आणि त्या विभागामार्फत हाती घेण्यात येत आहे। यामध्ये ज्या शासकीय विभागाच्या ज्या जागा आहेत त्याचं मोजणी करून, डिमार्केशन करून आणि जर मालकी हक्कच त्या खाजगी व्यक्तीचा नसेल तर त्याचा त्या ठिकाणी दावा राहू शकत नाही। आणि शासनाच्या सुद्धा काही ज्या योजना आहेत, उदाहरणार्थ इरिगेशन डिपार्टमेंटचं जी कॅनल आहे, कॅनलची कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि यासाठी ते आज न उद्या ओपन कराव्याच लागणार आहे। नाही, सध्या अतिक्रमण काढणं तर शासनाच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण आहेत ते काढणं हा महत्त्वाचा उद्देश आहे। नंबरची जी चारी आहे त्याच्यावर आपण करतोय आणि याच्यामध्ये आपली साधारणतः 16 मीटरच्या आसपासचं जी काही वेटमध्ये आहे ते आपण अतिक्रमण करतो दोघं बाजू। पण पूर्णपणे लहान असो मोठं असो कोणी असू द्या, अतिक्रमणधारक आहेत, त्या पद्धतीनेच त्यांना आपण ट्रीट करणार आहोत आणि त्या पद्धतीनेच कारवाई करणार आहोत। काही प्रकरण काढले होते 2023 मध्ये पण आपण नोटीस बजावलेल्या होत्या, त्यांना पूर्ण वेळ दिला गेलेला आहे, जवळपास 1 वर्षाच्या आसपासचा कालावधी दिला गेलेला आहे। तरी आपण त्यांना पुरेसा वेळ दिल्या कारणाने आता आपण जाहीर प्रकरण काढून आपण कारवाई केलेली आहे। साधारणतः 3-200 पासून आपण कारवाई सुरू केलेली आहे चेनेज पासून। आता आपण 4थ्या किलोमीटरला आहोत, अजून पुढे आपल्याला अजून आहे। अजून आज दिवसभरामध्ये जेवढी होईल तेवढी तर आम्ही करू, राहिलेली उद्या पण करू, पण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत ही कारवाई करू, कमीत कमी शिर्डी हद्दीपर्यंत तरी करणार आम्ही। पण असं आपण याच्यामध्ये एवढंच केलेलं आहे की ही प्रशासन, इरिगेशन डिपार्टमेंट आम्ही एकत्रितरित्या कारवाई करतोय। ज्यांना आपल्याला अतिक्रमण काढायचं आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण मजूर, आमच्या लेवलला पण आम्ही मजूर ठेवले आहेत मदत करण्यासाठी, की ऐनवेळेस लोकांची हे होऊ नये की त्यांनी काढलं नसेल तर ते कालावधी कमी व्हावा आणि लवकर हे अतिक्रमण निघावं। तसं नाहीये, आपण जे आहे जाहीर प्रकरण आपण सगळ्यांसाठी काढलेलं होतं। गोरगरिबांचा जो आहे विषय त्यांना पण आपण वेळ दिलेला आहे, त्यांना मदत पण केलेलं आहे, सहकार्य पण केलेलं आहे, त्यांच्यावर पण माणुसकीच्या बाबतीमध्ये आपण कन्सिडरेशन केलेलं आहे। तुम्ही जर या ठिकाणी वास्तूमध्ये बघाल तिथे सगळं कॉन्क्रीटचं काम आहे, त्याला काढायला वेळ लागतोय, हाच एक विषय आहे। नाहीतर असं नाही की आपण यांना वेळ देतो आणि त्यांना वेळ दिला नाही, असा विषय नाहीये। त्यांचे कच्चे बांधकाम होते, हे पक्क बांधकाम आहे, तोडायला वेळ लागतो। तुम्ही स्वतः ते बघितलेलं आहेत की सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब आहेत, कॉलम्स आहेत, कंपाऊंड वॉल्स आहेत, याला तोडायला वेळ तर लागेल ना। आता सुरुवात केलेली आहे, याचं पूर्णपणे मोहीम जी आहे ती पूर्णपणे राबवली जाणार आहे। शिर्डी मधली मार्किंग तुम्ही न करता भूमिलेखचे जे आहेत अधिकारी त्यांच्यासोबतच आम्ही काम करतो, ते पण टीम मध्ये आम्ही 3 पथकं तयार केलेली आहेत। 3 पथकांमध्ये प्रत्येक प्रशासन असू द्या, तहसील कार्यालय असू द्या किंवा भूमी अभिलेखचे लोक असू द्या, जलसंपदाचे, अशा सगळ्याच लोकांची मिळून पथक तयार झालेले आहे। आता कसं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जी चारी आहे त्याच्या आपल्या मेजरमेंट प्रमाणे आपण मार्किंग करतोय। सुरुवातीला काही 12 मीटर असेल, 16 मीटर असेल, 17 मीटर असेल, त्या पद्धतीने आपण मापा टाकतोय आणि साधारणतः आठवड्याभरामध्ये आपल्या याचं मार्किंग सुद्धा क्लिअर कट त्याच्यावर होईल आणि त्याच्यावर डिमार्केशन्स पण केले जातील। बघूया, आधी आम्ही अतिक्रमण काढतो, त्याच्या पुढचं आम्ही बोलू। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये, शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर,
साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 66 85.